अक्षय तृतीयेच्या दिवशी काही चांगली कामे केली तर त्याचे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फळ प्राप्त होत असते. महिलांनी या दिवशी अवश्य काही गोष्टी करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. अक्षय या शब्दामध्येच आहे की अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणारे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया तिथीला अक्षय तृतीया ही साजरी केली जाते. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. भविष्यपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण आणि स्कंद पुराणामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेचा विशेष उल्लेख आहे. या दिवशी केलेल्या कार्याचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते, जे कधीही नाश पावत नाही. या दिवशी देवांची पूजा आणि पितरांची पूजा याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. जेवढे महत्त्व देवांच्या पूजेला आहे, तेवढेच महत्त्व हे पितरांच्या पूजेला सुद्धा आहे. नरनारायण या दोन देवतांनी या दिवशी पृथ्वीवरती अवतार घेतला होता. जो मनुष्य अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा स्नान करतो तो सर्व पापातून मुक्त होतो अशी मान्यता आहे. तसेच याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर गंगेचे अवतरण झाले अशी सुद्धा आख्यायिका सांगितली जाते. कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन हे क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया म्हणतात. या दिवशी देवांची पूजा केली जाते, पितरांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे घरातील महिलांनी या दिवशी जर काही कामे आवर्जून केले तर याचे सुद्धा आपल्याला कधीही नाश न पावणारे फळ मिळत असते. ज्या घरातील स्त्री तिच्या सामर्थ्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी काही कामे आवर्जून करते तर त्या घरामध्ये अपार सुख सौभाग्य येते, धनसंपत्तीमध्ये वाढ होते. महिलांनी या दिवशी कोणकोणती कामे करायची आहेत तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे. जर गंगाजल नसेल तर चिमूटभर हळद आणि थोडासा कापूर टाकायचा आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे, परंतु प्रत्येकाला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही, म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही. आपला मुख्य दरवाजा, उंबरटा, दरवाजाबाहेरचा परिसर हा स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजाबाहेर छान अशी रांगोळी आपल्याला काढायची आहे. आपला जो उंबरटा आहे तर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची पूजा करत असतो. पितरांचे ऋण फेडण्याचा हा सर्वोत्तम दिवस असतो. या दिवशी आपण पितरांची पूजा केल्यामुळे, सेवा केल्यामुळे आपले पितर हे संतुष्ट होत असतात. म्हणून आपल्याला आपल्या पितरांसाठी उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे, कारण आपल्या उंबरट्यावरती पितरांचं वास्तव्य असतं आणि आपण शिंपडलेले पाणी ते ग्रहण करतात आणि संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. तसंच उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाचं आणि ओल्या हळदीचं आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. ओल्या कुंकवाचं फक्त स्वस्तिक चिन्ह काढलं तरी चालेल, किंवा ओल्या हळदीचं फक्त स्वस्तिक चिन्ह काढलं तरी चालेल, किंवा हळद कुंकू एकत्र मिक्स करून त्याचं जरी आपण स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालेल. या स्वस्तिक चिन्हाची आणि आपल्या उंबरट्याची आपल्याला पूजा करायची आहे. तसेच आपल्याला या दिवशी सूर्यदेवांची सुद्धा पूजा करायची आहे. एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये कुंकू टाकायचं आहे, लाल फूल टाकायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आहे. आंब्याची 11 पाने घेऊन याचं तोरण आपल्याला बनवायचं आहे. आंब्याच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे, याचे धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. त्यामुळे आंब्याच्या पानाचं तोरण मुख्य दरवाजाला आपल्याला लावायचं आहे. तसेच आपल्याला या दिवशी आपल्या किचनमध्ये सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढून आपल्याला त्या स्वस्तिकची सुद्धा पूजा करायची आहे. आपल्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे. तसेच आपल्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये एक एक कापूर ठेवायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होईल. या दिवशी अन्नपूर्णेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. अन्नपूर्णेला तांदूळ अर्पण करायचे आहेत. तसेच देवी लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करून देवी लक्ष्मीला सौभाग्यवान अर्पण करायचं आहे. आपण हे सौभाग्यवान मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकतो, किंवा घरी ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती आहे, फोटो आहे, तर त्या फोटोला, त्या मूर्तीला सुद्धा सौभाग्यवान अर्पण करू शकतो. मग यामध्ये हळदी कुंकवाचा करंडा असेल, हिरव्या बांगड्या असतील, किंवा एखादा मेहंदीचा कोन, एखादं छोटंसं मंगळसूत्र, जे काही सौभाग्य अलंकारामध्ये येतं तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. तसेच या दिवशी आपण काही वस्तू आपल्या देवघरामध्ये सुद्धा स्थापित करू शकतो. आपल्या देवघरामध्ये जर कवड्या नसतील तर 5, 7, 11 कवड्यांची खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकतो. श्रीयंत्र असेल, गजलक्ष्मी असेल, तर अशा वस्तू आपल्या देवघरामध्ये नसतील तर ह्या ज्या लक्ष्मीला प्रिय आहेत तर या वस्तूंची आपण खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्याची अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती स्थापना करू शकतो.
त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झालं तर या दिवशी आपण सोन्याची खरेदी करू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे सोने खरेदी करतो तर ते सोने कधीही मोडण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही. ते अक्षय राहते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. आपल्याला जरी सोने खरेदी करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण चांदीचा शिक्का या दिवशी खरेदी करू शकतो. तसेच माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू तर यांची एकत्र पूजा या दिवशी करायची आहे. ही पूजा जर जोडीने केली म्हणजे पती पत्नी दोघांनी जर विष्णू आणि लक्ष्मीची एकत्र पूजा केली तर वैवाहिक सुखामध्ये वाढ होते. तसेच लक्ष्मीला आणि विष्णूंना खिरीचा नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवायचा आहे. या दिवशी आपण दानधर्म करू शकतो. गरिबांना आपण अन्नदान करू शकतो, वस्त्रदान करू शकतो. त्याचप्रमाणे गरिबांना आपण इतर वस्तूसुद्धा दान करू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला माठ जो आहे तर तो दान करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत. त्यासोबतच लाखेच्या लाल किंवा पिवळ्या बांगड्यासुद्धा घालायच्या आहेत. आपण जी पूजा करतो, लक्ष्मी आणि विष्णूंची जी पूजा आपण मांडतो, तर त्यामध्ये चांदीची जोडवी ठेवून ती जोडवी आपण आपल्या भावजेस किंवा नणंदेस भेट म्हणून देऊ शकतो. यामुळे माता लक्ष्मीकडून आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीचे औक्षण करू शकते. त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून या दिवशी आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे. या दिवशी सायंकाळच्या वेळेला आपल्या घरातील सदस्यांवरून, आपली मुले असतील किंवा आपला पती असेल तर त्याच्यावरून आपल्याला खडे मीठ आणि मिरच्या ज्या आहेत तर त्या ओवाळून बाहेर नेऊन टाकायचं आहे. यामुळे त्यांच्यातील जर काही दोष असतील तर ते सुद्धा नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरावरून सुद्धा या दिवशी मुठभर दही भात हा ओवाळून बाहेर नेऊन टाकू शकतो. यामुळे सुद्धा आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते. तसेच या दिवशी पितरांसाठी नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा आपल्याला बनवायचा आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते. ज्यांना आई वडील नाहीत तर अशी जी मुले आहेत आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे तर अशीच मुले आपल्या पितरांची पूजा करू शकतात. तर यासाठी घरातील महिलांनी स्वयंपाक जो आहे तर तो बनवायचा आहे. अगदी मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून आपल्या पितरांचं स्मरण करत हा स्वयंपाक जो आहे तर तो बनवायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी कावळ्यासाठी सुद्धा आपल्या घराच्या छतावरती किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये ज्या ठिकाणी कावळा येईल तर अशा ठिकाणी आपल्याला कावळ्यासाठी सुद्धा नैवेद्य ठेवायचा आहे. तसेच या दिवशी गाईला सुद्धा आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे. यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्याला जर पितृदोषाचा त्रास असेल तर तो सुद्धा नष्ट होत असतो. सायंकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला आवर्जून घरामध्ये कापूर जाळायचा आहे. कापरासोबत आपण 2 लवंगा, 1 तमालपत्र, 1 देशी गाईचं शेणकूट हे जर घरामध्ये जाळले तर याच्या धुरामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता, सर्व प्रकारचे दोष हे नष्ट होत असतात.